शांती त्याला शांती भंग करायला आली हो त्याली बहीण. आली का माय कविता? जा सगळेजण हात पाय धुवून घ्या. काय माय गाडीनं चाले बापू बी गाडीनं पाठवा लागत होतं. पटकन येणं होतं आमचं. किती वेळ झाला आम्हाला, किती भूक लागून गेली. अरे मला माहितच होतं तुम्हाला भूक लागते म्हणून आल्याबरोबर. जा हात पाय धुवून घ्या. जेवायला केलं काय मी? अरे जा ना तुम्ही, धुवून घ्या ना हात पाय. हात पाय धुनच आहे, घरीच आहे आता. चहा घी मांडा म्हटलं तोपर्यंत. हा हा म्हणतो. रात्री सोय लावजा म्हटलं बा आपली. कायची सोय लावला होता? पॅक पाण्याची 90 पाच बा बस. जास्त काही बिन आपण गावरानी जास्त खर्च नाही राहत आपला बस. अरे बंद कर ना हे. हा लोकांचे तर परिपावणे आले ना का दारू प्यायला आले का इथं? गुपचाप जेवा. हा जेवा म्हटलं गुपचाप. आलू वांग्याची भाजी आहे. अरे का आलू वांग्याची भाजी केली काय बाबा? आलू वांग्याची भाजी खाऊ तो कटायला माणूस. मला वाटलं बा मटन चिकन आणसा तुम्ही म्हणून आलो तुमच्या घरी. आम्हाला पैसे द्या, आम्हाला जाऊ द्या ना. पेट्रोलचे पैसे द्या, शीट फाडली त्याचे पैसे द्या. बस जाऊ द्या आम्हाला. द्या मदनराव पैसे द्या म्हटलं यायचे वाले. तुमच्या पोराने यायची शीट फाडली म्हटलं गाडीची. पैसे द्या पहिले यायचे. काय असं काम आहे म्हटलं? पा कसा पयाला कसा कल्टी मारली पा. तुम्हाला किती द्या लागते सांगा पटकन. पाहून घ्या ना. 1500 रुपयाची शीट आणि 50 रुपये पेट्रोलचे. आणि नाश्ता काही केला नाही तर त्याचे 50 देऊन द्या. असे 100 1600 रुपये द्या पटकन. बापरे एवढे? एक काम करा तुम्ही, गाडी घेऊन जा, ओरिजिनल वाली शीट कवर टाकून द्या. जा पेट्रोल टाकून द्या 50चं आणि नाश्त्याला पैसे देऊन द्या आम्हाला. द्या घेऊन घ्या बाबा, तुम्हीच टाकून द्या. त्या बिलिंदर पोट्टा आहे राजो. हा एका पाहुणे होय का हे? पाहुणे का कावणे होय हे? हा चांगला कशा काढते तुमचा थांबणार. अरे मला माहित राजा किती कावानला येणं तर याच्या पहिले बी. आता पाय उद्या नाही जातं म्हटलं, परवा बायको मटण आणायला लावते त्याच्यासाठी. आणि त्याला आता रात्री दारू पाजा लागते. भेटू मग म्हटलं ठियावर. या बाहेर या मग. त्याला घेऊन जा पाहुणे आले. दाखवून त्याला कसं असते तर लोकांच्या घरी खाले ना. तर रे सोन्या चल पटकन. का बाबा तुम्हाला काय वाटते? तुम्हाला नाही वाटत काय 100 रुपयाचा ऑटो पकडायला पाहिजे होता? सारखं इथे यायला पाहिजे होतं. आम्हाला दिला त्रास. त्याही बायको जाणे बाबा, तू जाणे. मी गायले पडू त्याच्या? हा मी गायले माझी फिशिंग करू त्याच्या? का राणी जेवली नाही का तू? जेवून गेला का होतं? सध्या भूक नाही आहे, नंतर जेवतो मग. आता तुमच्या पाहुण्याची बॅग राहिली गाडी पशीच. बरं ठेवून दे घे राणी घे बॅग घे ते ठेवू अंदर. अभि उची ते दे ना नंबर दे ना काय पटकन. काय तू बी अभि कसं बोलू बे? मला तर बोलताच नाही काय म्हणून लागते त्याले. हा मला नंबर पाहिजे होता बा तुमचा. घ्या 72 संध्याकाळी करतो मी फोन. हा चल येतो मग पटकन. तात्या येतो म्हटलं. झालं आमचं काम. अभि गेलेच नाही काय? मला वाटलं गेले तुम्ही लय वेळचे. काय आणलं बॅग? इथलं भारी दिसू राहिली. कपडे याच्या 4 जणांचे हप्ता भरायचे. अरे आता 2-3 दिवसाचा हप्त्यावर गेलं का लगे? अरे हप्ताभर राहायचा का इथं काही समजून नाही राहिलं मला. हो मदनराव तुम्ही तर म्हणे 1-2 दिवस राहतो म्हणे. आता हे हप्ताभराचं कुठून आलं मधातच? हे तर आताच झालं बुवा. हे आताच झालं म्हटलं प्लॅन. आता घरी आलो तुमच्या. तुमची बायको म्हणून राहिली का आता हप्ताभर जाऊ नका म्हणून. तुही बायको मोठी कारागीर आहे ना. दिलं आता त्याला हप्त्याभराचं म्हणून. ते काय नाही म्हणते काय? ते तर महिनाभर म्हटलं तर नाही म्हणत. ते तर महिनाभर राहते. आता काय चांगला पाला पाडते त्याला. थांब ना. आजी आद्या कुठे गेला? आद्याने दिसू राहिला कुठे गेला तर? अरे असं नाही इथंच कुठं जाणार आहे तो गाव सोडून? पाय ना इथलाच असं कुठं तरी. आई मी काय अबे उतर लवकर उतर. पडला गेला तर मला दाखवण्यात नाही लागत. उतर लवकर. नाही कशा आहे भाऊजी तुम्ही काय त्याची पळाची वाट पाहू राहिले का? काही बी आपलं. उतर रे बाबू. आद्या उतर. काय झालं कविता? खाली चिल्लाव राहिली एवढी? अरे तो पाय ना आद्या बाय कुठे चढला? ओय बाबू उतर लवकर खाली उतर. पळशीन गिळशीन नदी कांशीन आमच्या भोवती. उतर लवकर. बाबू काय झालं तर नाही तुले? असं नाही करत मग. आपण दुसऱ्याच्या घरी आहे ना. अरे आई मग मला खेळायला दागात तर नाही. मग कुठं गेलो मी? जा बाबू आदू मोठ्या बाबाच्या रूम मध्ये गेल. जा चल ना म्हटलं झाला टाईम. हा पॅक पाण्याचा. चला म्हटलं पाजा थोडीशी जेवायच्या पहिले होऊन जाते थोडंसं. काय नाटक राहते बा तुमच्यावाले इथं आल्यावर? पॅक पाजा हे पाजा. तुमच्या गावाला आल्यावर काहीच नाही राहत असं. तुमचे भले नाटक राहते इथं आल्यावर. अरे लोकांच्या गावला आले काय तमाशा करायला आले काय इथं? तमाशा कायचे बुवा? साडभावाच्या हक्कानं म्हटलं मी. नाही तर काय मला मनाचा अधिकार. पाजत असेल तर पाजा बा. एवढे खाली बोलू राहिले. चला पाचतो तुम्हाला दारू. चला फुकटाची दारू प्याले फुकटाचा जेवायला पाहिजे या माणसाले. अरे गेला का रे बाबा? तात्या इकडे वापस 2 मिनिटं. बोला तुमचं काय आता? तुमचं घेऊन येऊ काय सामान? आपली संत्रा आणजो बाबा. हा ठीक आहे चला येतो मग. आई काय करू राहिली इकडे? स्वयंपाक करत आहे. जाय तिकडे बाहेर जाय. चलता का हो अरविंद काका? सहज काढाले चल ना. काय उरालं? हो चलता का अरविंद काका? चला मग मी तर येतो बा तुमच्यासोबत. अरे बस रे बाबा. कोणा दिलं होतं तुम्हाला दिमाग? हा कोणा दिलं होतं म्हटलं का तिथं सह्यात काढायला चला? आणि तू लेका किती दिवस आहे ना. साधं वाला काढलं होतं ना. आग्या मोजा मग काय लागला? राजा ते माशा का काय होय लांड असल्या 2-3 दिवस अंग सुचलं होतं ना सगळ्याचं. काय लेका मोन्या आपण साधं काढलं होतं ना. काय गरज होती का आग्या मोजाला हात लावाले? आग्या मोजा माशा माहित नाही का तुला किती खुंकार राहते? जायच्या माया बिन साधं नाही भेटलं. साधं काढलं होतं तर दुसराच कोणी उचलून घेऊन गेला असं आता बकेट. अरे पण शाहरुख घ्या तुम्ही एकदा जर खाल्लं असं आग्या मो तुम्हाला तर आग्या मोसारखं सायदच नाही लागत खाले. भलं खतरनाक लागते. बम गरम राहते ते. अरे तात्या कुठं गेला? तात्याने दिसू राहिला आपल्या प्रपंचात. तात्या कुठं गायब झाला? अरे राम राम तात्या. राम कुठं म्हटलं? कुठची होय सवारी? कोण होय म्हटलं? पाहुणा पाहुणे साडभाऊ होय ना आपले. साडभाऊ होय ना म्हटलं. कोणत्या गावचे होय? हे बारामतीचे होय ना. बारामतीचे मदन ढिमरे नाव नाही ऐकलं का तुम्ही? लग्नाला चालते यायच्या. अरे का दिली भाऊ? ओळखत नाही काही नाही. असं असते का बाबा? चला बसा मागं. कुठं नेता बाबा मागं बसून? अरे चल ना येऊ ना सोमरस पिऊन. चला बसा. तुम्ही बाजू राहिले का बाबा? काय तात्या पाहुण्याचे एकूण खर्च करून घेऊन राहिले. तुम्ही पाजायला पाहिजे त्याले. अरे मीच पाजू राहिलो ना. गिरायकी वाढू राहिले मायबीन. काय तुम्ही बी बसाव दिली भाऊ. चला येऊ पटकन. अरे नामदेवराव तुमच्यासाठी काय लागते काय? तात्याचे एकूण खर्च आहे पुरा आज. हो तात्या खर्च आहे का तुमच्या इकडून? मग घेऊन येतो बा आपल्यासाठी. हा टँगो चार्ली.
तुम्ही तर फार माझा खर्च वाढून टाकला हा? मदनराव हे शोभत नाही म्हटलं तुम्हाला. तुमचं ठीक होतं एकट्याचं. दिलीप भाऊले घेऊन घेतलं, इकडे नामदेवरावले म्हणवाले पुऱ्या गावाला घेऊन घेसान का इकडे टू व्हीलरवर बसून. अरे आहे ना एवढी मोठी प्रॉपर्टी, काय उराला 5-50 इकडे तिकडे झाले तर काही राजे हो तुम्ही. चला चला पटकन. बोलला खतरनाक भेटला बाबा साळभाऊ. हा तात्याले चांगलाच लुटून राहिला तो आला तो बसून. अरे तात्या सांगे बाबा एकदा का म्हणे बस येले म्हणे हप्त्यातून 2-4 डाव मटन चिकन आणि येते तर असं नाही येत म्हणे 1-2 दिवसासाठी. डायरेक्ट महिना हप्ताच राहते म्हणे याचा. ओ चेत्या लाव ना तिला फोन लाव ना. काय ना तिचं लाव तिला फोन लाव. गेला ना आता तात्या गेला, तात्यासोबत तिचा बापही गेला, इकडे गेला फोन लाव. हा यार हे बरी आयडिया दिली त्या, मला लक्षच नव्हतं. तात्याचं करते पार टाकलं साळभाऊ. मदन नावाहून समजून राहिला माझा ढिंबरे. कोणाचा नंबर आहे? हा हॅलो, कोण बोलत आहे? कोण रे, काय झालं? तोंडावर कोण 12 वाजले त्याले? अबे हे तर पाय किती जोराने चिल्लावून राहिली, पुरं गावभर करते काय? स्पीकर पण ठेवलाय का बाई ना? अरे स्पीकर पण नाही काय? नाही स्पीकर पण नाही. बोल ना, काय म्हणता? घरात आहे का घराच्या बाहेर आहे म्हटलं तू? पण तुम्ही होय कोण? काय कोण? अरे मंगाची नंबर नाही घेतला का तू? या ते मी बॅग द्यायला आलतो अंदर, ते सावळाचा. अरे तो काळा काळा काय? काळा काळा मुलगा आहे का तू? अबे ते तर म्हणवाली काळा काळा मुलगा आहे का म्हणते तू? सांग बरं राजा. स्पीकर पण आणतो, स्पीकर पण आणतो. अबे प्रेमानं बोलणं तिच्यासोबत, प्रेमानं बोलणं. तिला तू कोण पौराली होती म्हणा टकमक टकमक मा इकडे? हा हॅलो, तू कोण पौराली होती म्हटलं टकमक टकमक मा इकडे? कोण पौराली होती, काय कारण आहे? थांब 2 मिनिटं, मी घरात आहे, घराच्या बाहेर येतो, मग बोलतो तुझ्यासोबत. हा बरं बरं ये घराच्या बाहेर ये. हा आली का म्हटलं घराच्या बाहेर? हो हो, बोल ना, काय म्हणत होता? म्हणत होतो का काऊन बा टकमक टकमक पाहत होती, काय झालं? का आवडलं गिवडलं का मी तुले? हो, मला तर खूप आवडतं तू, म्हणून तर नंबर दिला ना मी तुला. हा का भेटायचं का मग आपण भेटायचं का म्हटलं? हो पण कसं, मी कशी घराच्या बाहेर, मी तिथं पाहुणी नाही. तिले म्हणा तू लोन नको घेऊ म्हणा, त्याची फिल्डिंग मी लावतो म्हणा. तू त्याचं लोन नको घेऊ, ते बरोबर करतो मी. तू सांग फक्त कधी भेटायचं आहे तर. उद्या उद्या भेटू ना मग आपण. ठीक आहे म्हणा, ठीक आहे म्हणा. बरं ठीक आहे, डन मग. अबे नाव तर विचार, नाव काय तर? व्हॉट इज युअर नेम? राणी. व्हॉट इज युअर नेम? चेत्या डॉन म्हणते आपल्याला. मग मी काय म्हणत जाऊ तुला ना? चेत्या म्हणत जाऊ का डॉन म्हणत जाऊ? राजा म्हणत जा म्हणा, चेत्या राजा म्हणत जा म्हणा. अरे राजा म्हणत जाय तू, राजा तू राणी तर मी राजा, नाही काय? मस्त जोडी जमते ना आपली राजा राणीची. येवा पोरी, हो राणी कुठं आहे? ये घरी ये, जेवायला ये अंदर. ठीक आहे, ठेवतो मग, मोठे येवा दुरेल जेवासाठी. ठीक आहे. जमलं का सोन्या? त्याच्यानं जमलं. कोणतं वय रे बा पाखरू? कोणतं पाखरू लटकवलं रे? मोहनदा तुला शोभते का अशा लपून लपून गोष्टी ऐक ना आमच्यावाल्या? हा शोभते का म्हटलं? आणि तुम्ही ऐकता तवा रे? तुम्ही ऐकता तवा म्हटलं लपून लपून गोष्टी? मला सगळेच पिक्चर माहित झाली तुमच्यावाली. कुठं काय जुगाड लावला तुम्ही? सांग बाबा आता काय करू तर? तुम्ही सांगा, काय खर्च पाणी करताय का? सांगा लागते समोरच्याले. काय करावं लागते बा खर्च पाण्यात ते तर सांग. जास्त काही नाही बाबा, बस आपली सोय लावून दे तंबाखू खर्याची, बस झालं. आपलं काय जास्त मागणार आहे ते? अरे काही विषय आहे का मोहनदा त्यासाठी? तंबाखू खर्याचा? चल किती पाहिजे तुला पुढे घेऊन चल. जा आपलं नाव सांगून दे, पांडेल्यावर घेऊन घे. ठीक आहे, मी फोन करून तिथून, हा फोन करून म्हटलं तिथून हप्ता भर लागेल आपल्याला, जेवढा लागेल तेवढं मटेरियल. अरे घेऊन घे ना, काय विषय आहे काय? पण आता म्हटलं आम्हाला बी तुम्हाला त्या समोर काम लागेल म्हटलं. जुगाड लावला तर काही ना काही म्हटलं सक्सेस करायचा आहे तो. अरे काय हरकत नाही ना, अशा कामात आपण अव्वल आहे. तू सांग ना फक्त काय करू, कोर्ट मॅरेज करताय तिच्यासोबत? अरे काय कोर्ट मॅरेजवर आहे कामाला का लगे? का फक्त मोबाईलवर तर बोललो, पहिलाच तर दिवस होया 5 मिनिटं नाही बोललो सर, लगे कोर्ट मॅरेज करायला लावला काय? थांब जरा थांब, अरे भेटू दे कशी काय आहे तर. इकडे थोडंसा हे ना वट्यावर चढणं जरासा काम आहे ना अर्जंट. बोल काय म्हणतो, बोल. म्हटलं तिला आपल्याला म्हटलं घराच्या बाहेर बोलावून भेटायचं होतं. आता तू सांग कसं काय करू तर. आता एक काम करायला लागेल आपल्याला. सोनू आहे ना, आता ते त्याला ओळखीची आहे ना, तिला म्हणा लाडी गोडी लावून म्हणा, मैत्रीण म्हणून घरात घुस म्हणा तिच्या. तिला मोबाईलवर सांगून दे पहिले प्लॅन, आणि तिच्या हिशोबाने तू बाहेर घेऊन तिले आणि घुमायला घेऊन जा. सारखा प्लॅन आहे. अरे हो रे, हा प्लॅन मस्त आहे, 1 नंबर आहे मोहनदा, 1 नंबर जबरदस्त. मोहनदा लय एक्सपिरियन्स आहे रे तुला या गोष्टीचा. पीएचडी झाली ना आपली त्या गोष्टी. हा लव्ह मॅरेज मध्ये पीएचडी झाली म्हटलं. अरे त्या वयात असताना राजा काही विचार नको म्हटलं. जाऊ दे नंतर सांगतो ते कोणत्या गोष्टी होत्या त्याला त्या वयात असताना. नंतर पाहू काय ते. चल पटकन चल पहिले. भोसडचे पोट्टे ऐकत नाही आपलं काय सांगावं तर. कुठे गेले ते दोघं? कुठे गेले गाडी घेऊन? येतो म्हणे बा, काम आहे म्हणे थोडंसं. कायचं भोकाचं काम राहते, इकडे तिकडे लपंडार सारखं घुमत राहते ते. इथं नामदेवराव तुम्हाला काय वासनी उराला काय? तुमचे नाका भुजले का म्हटलं? किती वाशी उराला? इकडे बसा बाजूले. नाही वाचले खराब येऊ राहिला, इकडे या थोडेसे बसाले. आपल्या एरियातल्या लोकांचं काही समजत नाही मला, कोणी बसते इथं काही करते. इथं दिलं म्हटलं नाही, इथं दिलं ते शियांना टाकून. किती वाशी उराला ते जा बेकार. काही ऐकलं आहे का रे? आपल्या एरियातल्या लोकांना बोललं तर राग येते, मग त्याला भांडणार येते. अरे गेले तर काय पक्केच गेले का रे बा? तात्या हा तात्याच्या इथं पाहुणा दिली भाऊ त्याला म्हटलं फक्त एक अंदा म्हटलं बा आपली सोयीचा आहे. गेले तर पक्केच गेले का घरी झोपले काय? माझा वेळ झाला ना रिचार्जचा. घ्या हो नामदेवराव, घ्या पाहुणे आले म्हटलं आपले. मला वाटलं तात्या गेले तुम्ही तिकडे तिकडे. अरे ते चाललेच होते, मी लक्षात दिलं का म्हटलं नामदेवरावची राहिली म्हटलं 90 आपल्यापाशी, ते द्यायची आहे म्हटलं त्याला. द्या ना तर भाऊ, आणली तर द्या. अरविंद राव मी मारून घेतो थोडीशी. या इकडून या म्हटलं जरा बायपास ना. अरे टँगो पंच कोण आणली हो? भिंगरी आणली तुम्ही? ये ना नामदेवराव, फुकटाची त्याच्यात चावणी करू राहिली का? भिंगरी आहे आणि टँगो पंच आहे, घ्या ना गुपचाप पिऊन. चला हो तात्या, चला येतो म्हटलं मग नामदेवराव. अरे येत जा ना भावा, येसान आमचे फायदे करून देसा. येत जा भाऊ, येत जा. अरे दिलीप भाऊ उतरता का? देऊ घरापाशी सोडून तुम्हाला. नाही इथंच उतरून द्या, तुम्ही चालले जा घराकडे. साडभाऊ तर लयच म्हटलं चुना लावणार दिसला दिलीप भाऊ. अरे सांगतो ना तुम्हाला गंमत, या ना जरा इकडे या. ते ठेवणा अंदर ठेवणा, लोक येणार जाणार काय म्हणून, मार देशीच पिऊ राहिले म्हणून. डायरेक्ट म्हटलं 1000 रुपयाला गच्चू देऊन दिला तात्याले. हा त्याच्या साडभावानं पुरा 1000 रुपयाला गच्चू.
कसा काय हो 100 रुपयाची 90 होती बा 300 रुपये 3 झाली असन एकाची पकडून घ्या 400 रुपये झाले असन हजार डायरेक्ट 1000 रुपये कसे काय गेले अरे तिथं गेल्यावर म्हणे मी हे नाही पेत म्हणे देशी नाही पेत म्हणे हा इंग्रजी आणसान तर आणा म्हणे नाही तर मी नाही पेत म्हणे ताल करू आला तर तिथं तो माणूस हा कोणती घेतली मग आरेस हा मग आरेस केला तो माणूस 7 दिवसाचं पार टाकलं पाडते मग तात्याचं हा त्याचं साळभाऊ म्हटलं. अरे तात्या म्हणे पुरं कटायलो म्हणे मी पुरं कटायलो म्हणे मला तर वाटवायला म्हणे बा कोणत्या जन्माचा पाप मी फेडवायला म्हणे हा साळभाऊ भेटला मला अधिक 4-5 महिने झाले म्हणते तिले अधिक हप्ता भराचा टूर आहेस म्हणते इकडे त्याचा सोनू सोनू इकडे 2 मिनिटं काम आहे त्यासोबत तुला कॉल करतो 5 मिनिटात मी हे कोणासोबत बोलवायली बा मटारडोई हिच्यापाशी आहे वाटते पाखरू बापा हिच्यापाशी 4-5 आहे पण आपल्याला आता आपलं काम काढून घेणं आहे ना आता काही ना काही करायला लागणार जुगाड पाणी बोल काय म्हणतं चेते एक काम होतं करशील काय सांग पहिले कोणतं सोयाबीन सोंगाले नाही बा आपण येत त्याच्या वावरात सोयाबीन सोंगाले मार म्हणते अंग काजूर आलं म्हणते काचकोरी आहे का काय तर अरे पहिले ऐकून घे ना काय म्हणून राहिलो काय नाही आपलीच लावून राहिली तिथं ऐकून तर घे काय म्हणून राहिलो तर पटकन सांग मला काम आहे म्हटलं दुसरे एक काम कर तू पटकन म्हटलं तात्याच्या इथं जाय राणी नावाची पोरगी आली आहे तिथं हा ते आपली सेटिंग म्हटलं आपण तिला काल पाठवलं एक काम कर फक्त तिला म्हणा चेतन पाठवलं म्हणून तुला बाहेर काढासाठी तर तू म्हणा का बाबा 2 मिनिटात येतो म्हणून 5-10 मिनिटात 2 मिनिटात जे बी मनाचं आहे तुला ते म्हणतो आणि तू तिला बाहेर काढ म्हणजे मा भरोशावर दिले आणून तिला काही झालं तर मग तिच्या जीवाचं कमी जास्त काही झालं तर तुम्ही पहिलेच तर काय सारखे सुद्धा पोट्टे आहे काय पैसे किती पाहिजे तुले 100 रुपये पाहिजे आता मग अशी तोंडानं मागणं एवढ्या काही गोष्टी करू राहिली तू 50 रुपये देऊ राहिला 100 रुपये पाहिजे आहे कामाचे अरे 50% कामाच्या पहिले 50% काम झाल्यावर देऊन देतो तुले नक्की आहे नक्की लागन म्हटलं अशी करता सोनू तू म्हणून मग त्या याच्यावर एक ते गाणं बनवलेलं आहे सोनू तुले मायावर भरोसा नाही काय मग म्हणतं तू काऊन गाणं म्हणतं काऊन चिडवतो म्हणतं असं आहे मग त्याला काम बरं जाय पटकन जराशी तळकती भडकती आणि जाय पटकन काम करून दे एवढं अबे चॉकलेट द्यायला पाहिजे तिच्यापाशी चॉकलेट कोणी दिलं ते एक ना तिकडे चॉकलेट आणि भागलेट एवढं सस्ती वस्तू देतं काय चेत्याची गर्लफ्रेंड म्हणते याच्या त्याची होय काय हलत्या भलत्याची आता तिला मस्त न्यूटल चारतो अबे न्यूटल नाही होते न्यूडल्स होय काही आपलं तिले पान घेऊन चारा बाबा तुम्ही आता एक मसाल्याचं पान चारा एक जेवण लय झालं ताईट बंद करा म्हटलं फालतूचे नाटक आता पान घ्या हे घ्या घरी जा म्हटलं पान घ्या पान सोप तंबाखू जे लागते ते घ्या खाऊन घ्या गुपचाप नाटकं नका करू फालतूचे राणी आली का ग सोनू आई मी येतो सोनू सोबत बाहेर चालली येतो मी 10-15 मिनिटात तू कशी ओळखता वहिले मामाच्या घरापाशीच राहते नाही म्हणून अहो मदनराव हिच्या मामाच्या घरापाशी घर आहे का म्हटलं तुमचं काय माहित बा आता आपल्याला तर एवढं माहित नाही येतो बाबा वारे वा तुम्हाला माहिती नाही चल वा विचारायला तर पाहिजे होतं काय मामाचं नाव काय आहे काय काय तर गेली आता पोरगी गेली असं फिरायला बोर मारते घरच्या घरी आता हप्ताभर राही नाही ना बरोबर चालले आली रे राजा राणी आली झाली सोनू तू जाय आता अरे नाही तिला सोबतच राहू द्या तिला नाही तर मग मी चालली घरी वापस बरं थांबू सोनू तू थांब 50 अधिक देतो तुला थांब बरं ठीक आहे कुठे चालता म्हटलं फिरायला कॅफेवरच जाऊ जवळच्या 2 गाड्या लागणार आपल्याला जा आता एक मी आणतो निघतो घेऊन 5 मिनिटं थांबा म्हटलं गाडी घेऊन येतो आम्ही पात तुला कसा काय आवडला माय हा तो सावळा असला तरी मनात चांगला आहे तो चल सोनटप्पा चल बस लवकर गाडीवर सांगून दे फालतू चिडू नको म्हणा सोनटप्पा गिंटप्पा हा मी काय ह्या गाडीवर जाऊ काय या गाडीवर जाऊ काय त्या खटारा गाडीवर मी नाही बसत हा खटारा गाडी कोणाच्या गाडीला म्हणवाली हो त्या बापापाशी तर तेवढी गाडी नाही आहे हा त्याला सांग तुम्हाला बापन गिफ्ट काढू आला मी चालली जाईन घरी सगळं सांगून देईन तुमचं काय आहे तर हा पहिले सांगून दे राहिली अबे होले का सोनिया एवढ्या महिन्यात आपलं काम आलं इथपर्यंत आता तू काम बायकोत का थोडेशा ना त्याला म्हणा पहिले सॉरी म्हणा हा तस येतो मी नाही तर मी नाही येत मग घरी चालली दे रे बा सॉरी म्हणून सवारी चल बस बसा मॅडम बसा पटकन या वेळ नका वाया घालू बसा पटकन तोंडाले दस्ती बांध रे पहिले दस्ती बांध मी म्हणतो त्या कॅफेत जाऊ द्या सरळ जाऊ दे बस इथंच थांबो आणि समोर गाड्या लावून दे तिकडे जा अरे कधी येते सोनू किती वेळ झाला मला लवकर घरी जायचं आहे ना इकडे तिकडे पाहून घे म्हटलं कोणी वैकीचे दिसू राहिले का तर नाही तर वांद्यात काम येऊन पुरं नाही कोणी नाही दिसू राहिलं चल अंदर चला पटकन ए कॅफे आला ए इकडे म्हटलं खाली गाडी तर पुरा दिवाना दिसू राहिला पोट्टीचा ऐकूनच नाही राहिला ना आपलं अभि गिराई घे काय समजून नाही राहिलं ए दिवाने ओ दिवाने अबे इकडे पाय ना खाली बोला सर काय म्हणता अरे किती वेळचा आवाज देऊ राहिला तुले किती वेळचा आवाज द्याले काय लक्ष आहे का नाही आहे गिरायकी उभी आहे का काय आहे गरज नाही वाटते पैशाची तुले मोबाईलवर बोलून घे नाही तर मग इकडे गिरायकी का हे दिवाणगी बंद करण्यात आली दिवाने पहिले तर तुम्ही मला हे दिवाने म्हणणं बंद करा माझं नाव दिवाने नाही आहे हा काय नाव काय त्याच्याशी आम्हाला काय घेणं नाही 4 कट चहा पहिले 5 रुपये आला सर इथं 5 रुपये कटचा चहा भेटत नाही तर 20 रुपये कट चहा आहे पहिल्यांदा आले का तुम्ही कॅफेत इथं काय तू मला 5 रुपये कटचा चहा प्यायला आणला का अरे थांबा ना जीवनी तुम्ही प्याना 50 रुपये कटचा चहा तुम्हाला कोण म्हणते काही थांब ना इथं महत्वाचा विषय चालू आहे ना सर्व्हिस जरा फास्ट आणतो म्हटलं हा नाही तर मग म्हणशील काय झालं मोबाईलवर जरा कमी बोलत जाय गिरायकीचा टाइम आहे त्याला आणि तू मोबाईलवर बोलू राहिला सॉरी सर बसून घ्या या बसा राणी मॅडम काय खातं पेतं राणी सांग तू त्यासाठी तुम्ही जीवाचं पाणी करायला तयार आहे सांग काय खातं न्यूट्रल खातं कॉफी पेतं थम्सअप पेतं सांग काय करतं चहा खातं चहा खाय अरे सर चहा खात नसते हो पेत असते ना अबे टोसासोबत तर खाणं झालं ते चहा काय लेका इतक्या दिवसाला कॅफे चालवायला तुला नॉलेज नाही काही हट वेटर काय खातं सांग ना तू तर काही बोलूनच नाही राहिली असं आहे मग त्याला अरे मी काहीच नाही खात माझं पोट भरलेलं आहे आधीच मी काहीच नाही खात मी फक्त कॉफी पिते माझ्यासाठी नूडल्स थांब ना शायनी तुला कोणी विचारलं हा तुला कोणी विचारलं थांब ना अरे बाबा इकडे पहिले बोल काय त्या
कॅफेत? कॉफी आहे, चहा आहे, नूडल्स आहे, मंचुरियन आहे, डोसा आहे, इडली आहे. काय खाता तुम्ही? पेस्ट्री आहे, तुम्हाला काय हवं? तू चास घेता ना रे? चास घे, इलायचीवाला. आपल्याला चास पाहिजे, आपल्याला कॉफी फाफीचे चवणे नाही आपले फालतूचे, जे आहे ते आहे. एकच कट बोलाव, एवढी महाग आहे तर 20 रुपये कट आहे ना, एकच कट बोलाव, एकात 2 करू आपण. तू सोनू, तू काय खाता? नूडल्स, 20 रुपयाची नूडल्स कर. अरे 20 रुपयाची नूडल्स नाही भेटत हो सर, 250 रुपये प्लेट आहे इथं, ते बी हाफ नाही भेटत, फुलच भेटते. अरे बापरे, 250 रुपयाची नूडल्स? अरे बापरे, बरं देऊन दे बा, एक प्लेट देऊन दे, 2 जण होते खाले. मला पण एक प्लेट कॉकटेल मंचुरियन. वहिनी तुम्ही तर म्हणे आता खात नाही म्हणे, आता खाऊन नाही राहिले काय? थोडं खाऊन घेते. काय प्लेट अरे कॉकटेल मंचुरियन? 280 रुपये प्लेट. बापरे, एवढी महाग? अरे बाबा, एवढी महाग तर कुठंच नाही अरे बा. एवढ्या रुपयात तर आम्ही 4 जण पोटभर जेवण करतो चांगल्या हॉटेलला. राजा लहान महाग आहे बे, लुटमारी पुरी याच्या कॅफेत तर. अबे गर्लफ्रेंड सोबत आला ना, इथं काय इज्जत घालता का पुरी? बरं देऊन दे एक प्लेट, आणि चल घेऊन ये, तेवढंच घेऊन ये जा पहिले. सर कोल्ड्रिंक्स वगैरे देऊ का? थम्सअप, माझा मिरिंडा. थांबणार बा थोडासा, पहिले हे येऊ दे. याचंच तर बिल आता कुठून भरू, काय भरू, याचा विचार पडला मला. सर इथे क्रेडिट कार्ड पण स्वॅप होते. इथं आपल्यापाशी ATM कार्ड नाही आहे, हे क्रेडिट कार्डच्या गोष्टी करू. सांग बरले का सोने येईल, आता काय करावं? आला रे बा, आला रे. अबे काय एकच कप आणला का? एक कप खाली आणा लावला ना तुले? सर हे कॅफे आहे, हे कॅन्टीन नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कसं एक स्पेशल कप वेगळा घ्यायला लागेल. बरं तू पिऊन घे, त्या काय लोणं घेऊ मी नाही पेच्या. अरे नाही रे, एक आधी घेऊन ये रे, जा रे पटकन. अरे असं कसं, मी पिंचान तू नाही पेशीन, असं नाही जमत. एवढं मोठे पैसे चालले तर काय आपण काय म्हणून राहिलो काय? द्या आणि इकडे दुसरा कप. सर पाणी बॉटल वगैरे देऊ? हा सांगून दे ना, राणीसाठी सांगून दे एक बेलसरीची बॉटल. एक बेलसरी कंपनीची पाणी बॉटल आणजो. हो सर, ते बेलसरी नसते हो, बिस्लरी असते ना. काय राजे हो, कुकडे तुमची इंग्लिश. घे ना, तुला समजलं ना? त्याला सांग ना मग. घे रे, त्या मालकांचे म्हटलं ते घेऊन ये, जाय पटकन एक घेऊन ये. अरे राणी घे ना अधिक. अरे काहीच नाही घेतलं त्यात, अधिक आणजो रे बाय. काय पाहिजे म्हटलंय? कॉकटेल, हे कॉकटेल घेऊन येतो. बापरे, भल्या फास्ट मध्ये खाल्लं रे. तिचं सोनूचं खाणंच वाचा, हिचं खाऊन नाही टाकलं. किती गोड आहेस रे तू. हा हे घ्या मॅडम. घे हा राणी, खाय शर्मू नको, खाय. आणखी थोडंसं हवं होतं. जा रे अधिक घेऊन ये. हा हे घ्या सर. अरे काय रे बा सोने, हे काय होय? हा हे तर धपाधप बिल्डे जेवण करून आली काय? 4-5 दिवसाची उपसले काय? पाय ना का बिल्डे खाले. हे आपल्या कामाची गोष्ट नाही म्हटलं, लवकर पण मारा लागेल कार्यक्रम आता. चला सोनू, मला घरचे कॉल येत आहे, चला पटकन. अरे काय रे बा, हे तर 2 मिनिटं बसून नाही राहिली, खाय खदाड करून राहिली, पळू राहिली इथं. थांब ना बा, बोलत असता राहिला, आपण बोललो तर नाही काही. मला कॉल येत आहे घरचे, मला जाणार लवकर. आपला म्हटलं 4 पेपर्यंत हिने एवढं खाल्लं राजा, सांग बरं. हा पळू नाही राहिली, कोणत्या कामाची गोष्ट नाहीये. हे बंद कर लवकर पिक्चर. सोनू इकडे तू 2 मिनिटं. हे 100 रुपये घे, 50 रुपयात ॲटोनं दोघी जणी चालली जा घराकडे. हा 50 रुपये उठवे. चला राणी मॅडम, चला घराकडे. अरे मी थांबली असती, पण मला खूप वेळ होत आहे आणि कॉलवर कॉल येत आहे मला घरचे. आता जाय ना तू, जाय ना बाबा, तुला कोण अडवलं? जा घेऊन जा लवकर सोनू, इले लवकर डोळ्यासमोर. काय ले का कोणती आपण आणली रे बा? तू किती झाले रे बा? 1020. चला घेणं ना देणं, फुकटचं कंदील लावून घेणं झालं नाही. 1020 रुपये कच्चू. हा हे घे. चल भावा, चल सोन्या, काही कामाची गोष्ट नाही, चला घराकडे चला. अबे का सोन्या फोन नाही उचलू राहील ना, काऊन तर? किती फोन केले राजा? थांब आता इकडून सोनू येते, सोनूला विचारू काय मॅटर आहे तो. मला कशाला फोन केला रे? ओ सोनू कुठे गेली होते? काही फोन नाही उचलू राहिली, काही नाही. हा काही समजून नाही राहिलं तिचं वाला. त्या फोन लावला होता ना तिले? अरे थेले हुशार आहे म्हटलं, तिनं ॲटोत जाता ॲटोवाल्याला नंबर दिला, ॲटोवाल्याने मागितला तर हा ॲटोवाल्याला पाच जाते, आणि खाली उतरल्यावर आपल्या 2 एरियातल्या पोराला बी दिला. सांगा. चल मी जातो, मला वेळ होते. अभि हिनं तर पुरा गेम करून टाकला आपला. जाऊ दे, सोड पिच्चा, चला बंद करा, चला घराकडे. अबे सारखी 1000 रुपयाला चोट दिली तिनं. आता आपल्याला तात्याला चोट देऊन ते कव्हर करावं लागेल. वा ते तर पैसे काढणारच आहे मी, डबल ना काढतो. जाईन कुठं, तात्याच्या पाहुण्यानं खाल्ले ना, ठीक आहे ना.